नमस्कार शेतकरी मित्रांनो. 4 तारखेला मी कांदा पेरणीचा व्हिडिओ टाकला होता आणि आज आहे 15 तारीख. तर या पद्धतीने माझी कांद्याची बियाण्याची उगवण झालेली आहे आणि संपूर्ण बियाणे माझं घरचं होतं आणि दरवर्षी मी घरचं बियाणं प्लॉट घरापुरता तरी करत असतो आणि कमीच पडलं तर दुसऱ्याकडनं पण घेत असतो. या पद्धतीने मी दरवर्षी कांद्याची पेरणी करत असतो. ही कांदा पेरणी आहे, कांद्या रोपाची पेरणी नाही आहे. आणि फक्त पेरणी केल्यानंतर एक पाणी भरलेलं आहे आणि पावसावरती असं बेस्ट उगवून आलेलं आहे. अजून याला कोणतंही खत टाकलेलं नाही आहे किंवा कोणतंही औषध मारलेलं नाही आहे. आज साधारणतः 8-10 दिवसाचं एक कांदे झालेले आहे. जशी जशी यात काही क्युरी वाटली तर मी तुम्हाला सांगत राहील. खत व्यवस्थापन म्हणा, तण व्यवस्थापन म्हणा किंवा औषधांच्या फवारण्या. म्हणजे दरवर्षीच्या अनुभवानुसार सांगतो की मागच्या वर्षी मला एक एकरासाठी फक्त 15,000 रुपये खर्च आला होता पेरणी केलेल्या कांद्याला. कमी खर्चात पैसे पण चांगले झाले होते आणि त्रास पण कमी. शेतात केलेलं आहे. तुम्हाला वाटतं स्प्रिंकलर वगैरे जोडलेलं आहे, काही स्प्रिंकलर मारलेलं आहे का? स्प्रिंकलर वगैरे मारलेलं नाही आहे. तर 2-3 दिवसांपासून पाऊस नव्हता आणि स्प्रिंकलर पसरून ठेवलेलं आहे, पण त्याची गरज नाही पडली. आज थोडासा पाऊस पण झाला आणि बेस्ट काम पण झालं याचं. बघू शकता, बेस्ट आहे लागवण. उगवण पण बेस्ट आहे. जसं जसं यात अडचणीत चालतील तसं व्हिडिओ टाकत राहील. ठीक आहे, धन्यवाद.